ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, काल काय झालं, दसरा झाला म्हणजे रावण मारला. म्हणजे 10 इंद्रिये ते नाश पावले, पण त्याच्यातले 2 हे आजपर्यंत मिळाले नाही. भूक आणि विषय. याची एक गोष्ट आपल्याला सांगतो. कृष्णाच्या घरी 16,000 गवळणी होत्या आणि त्यांच्या घरी कोण गेला? दुर्वासुरशी पाहुणा गेला. आणि पूर्वी कसं होतं, पाहुणा आला का तो आपल्या बगीच्यामध्ये तो यमुनेच्या त्या बाजूला बसलेला होता आणि त्यांनी सांगितलं त्याला किती लागायचं, 16 खंड अन्न लागायचं एक वेळेला. आणि मग त्यांनी गवळणीला सांगितलं आपल्या घरी पाहुणा आला आहे आणि त्याला तुम्ही नेऊन भरवा म्हणं, जेवण त्याला द्या म्हणं, काय हरकत नाही म्हणे. आणि त्या 16,000 स्त्रियांनी ते अन्न घेतलं आणि गेले. यमुनेला पूर आला होता. आता कृष्णाने ते आल्या परत, म्हणून आता जायचं कसं काय, यमुनेला पूर आलेला आहे. मग त्यांनी सांगितलं 16,000 गवळणी नारी माझ्याकडे आहे, या असून जर मी ब्रह्मचारी असेल तर यमुने वाढ दे. बघा, यमुना दुभंग झाली, त्या बाजूला गेल्या. दुर्वासुरची जेवला आणि मग परत यायचं, यमुनेला पूर्व आता. गवळणींनी सांगितलं बुवा आता आम्हाला झाला वाट नाही. मग तुम्ही कसं काय आला? म्हणून कृष्णाने सांगितलं 16,000 स्त्रिया जरी आहे तरी मी कोण आहे? ब्रह्मचारी. जाऊन सांगा म्हण, मी 16 खंडे अन्न खाला असेल आणि जर उपाशी असेल यमुने वाढ दे. यमुना वाढ झाली. बघा, मनुष्य 16 खंडे अन्न खाऊन तो उपाशी होता. आपण काल जेवलो, परत दुसऱ्या दिवशी परत भूक आहेच. म्हणजे भूक ही काही जात नाही. आणि विषय हा शेवटपर्यंत संपत नाही. म्हणून विषय तो आमचा झाला नारायण. विषय कोण आहे? भगवंत. सगळं जीवन कोणाला अर्पण करा? भगवंत. तुका म्हणे काही न मागवा आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. सगळं कोणाला अर्पण करा? भगवंताला अर्पण केलं तर जीवनात सुख मिळणार आहे. तर आपला सर्व करता हरता कोण आहे? भगवंत आहे. तर भगवंताला सर्वस्व शरण जा. तो शरण गेल्यानंतर आपला कुलदैवत भैरवनाथ आहे, त्याच्या शरण गेल्यानंतर आपण हे जे 33 कोटी देव दाखवलेत, त्या 33 कोटी देवामध्ये खरा देव आपल्या हृदयात आहे, दुसरा देव आईबापात आहे, तिसरा देव प्राणीमात्रात, चंद्र सूर्य निसर्ग, आणि शेवट कोण आहे? आपलं कुलदैवत. वाडवडिलांनी आपण घालून दिलेली परंपरा आहे आणि त्या कुलदैवताचं स्मरण करा. जय भैरवनाथ महाराज की जय.